येताना या करण्याच्या भेटीला तुम्ही येताना. कार मंडळी, सुप्रभात सुप्रभात. कसे आहात सगळे? बरे आहात ना? मी सुद्धा एकदम मजेत. तर आज आपण आलो आहोत कर्नाळा किल्ल्याच्या ट्रेकसाठी. पाठी बघू शकता तुम्ही मोठ्या गेटवरती. आणि आता माझे बाबा गेले तिथे तिकीट काढायला. सो पूर्ण जर्नीपर्यंत आमच्या सोबतच राहा. तर बघू शकता इथे माकडं कशी बसलेली आहेत वरती. त्यांना कोणाशी काही घेणं देणं नाही आहे, आपल्या धुंदीत मस्त मजा करतात. इथे दिसणारे पहिले प्राणी आहेत. आतमध्ये त्यांनी अजून बरेच प्राणी ठेवलेत. हे बघा, हे तिकीट काउंटर आहे, तिकीट घर बघू शकता. चेकिंगला द्यायचे असतात. जेवढं सामान आपण नेतो तेवढं सगळं आपल्या जिम्मेदारीवरती आपल्याला परत आणायचं असतं. बघू शकता पूर्ण बॅगा चेक होतात. काही प्लास्टिकचं वरती टाकणं अलाउड नाही आहे. पूर्ण टीम सगळ्यांनी त्या इंट्रोडक्शन द्या स्वतःचा. तुम्ही एंट्रन्स बघू शकता, खूप सुंदर त्यांनी बनवलेला आहे. आपण इथे फोटो अवश्य काढू. चलो, ट्रेकला सुरुवात इथून झालेली आहे. तर जर असं मी जर सांगितलं तर मग आम्ही बरीच वर्ष इथे येत आहोत. ऑलमोस्ट आम्ही आता रेग्युलर ट्रेकर झालेलो आहोत आम्ही कर्नाळ्याचे. मी आणि रितिका तरी जेव्हा आम्ही 7-8 वर्षाचे होतो तेव्हापासून आम्ही ट्रेकला येतो इथे. बिगिनरसाठी छान अनुभव आहे हा. सगळ्यांनी नक्की भेट द्या, मी सांगेन. खूप सुंदर रोमांचक ट्रेक आहे हा. तर चला, एंडपर्यंत नक्की राहा. इथे बघू शकता लहान मुलांसाठी गार्डन बनवलेलं आहे, सुंदर आणि छान. तुम्ही आत बघू शकता, इथे मोर आहे एक आतमध्ये. ते बऱ्याच प्राण्यांना ठेवलेलं आहे. सोबतच इथे पोपट सुद्धा आहेत. बघू शकता, हे बघा आतमध्ये पोपट आहेत. हा ट्रेकला जाणारा मार्ग आहे आणि इथे वॉशरूम्स बनवलेले आहेत. आता आपण ट्रेकला सुरुवात करत आहोत. तर चला. शकता तुम्ही किती खालून आलोय ते बघा. चला, आता अजून अर्धा ट्रेक सुद्धा झालेला नाहीये. पहिला चेकपॉइंट पण आलेला नाहीये. खूप चालायचं असून. चला, दगड बघू शकता इथे किती आहेत. या पूर्ण पॅचमध्ये दगड खूप आहेत. हे बघा, पाहू शकता तुम्ही पावसाचा पाणी जो डोंगरावरून झरत येतो तर तो एक छोटासा धबधबा झालेला आहे. हे बघा, आमची अद्विका मस्त मजा घेत आहे. वरून तो हा पाणी वाहत वाहत येतो. बनायचा प्रयत्न करत आहोत आणि बघतोय की म्हणजे हा पाण्याचा वाह कुठून येतोय. चला बघूया. अथर्व आणि ऋतिका वाटतं गेलेत पुढे शोधत. बघूया. चला. हां, बघा वरती वाटतं वॉटरफॉल आहे. थोडंसं पुढे जाऊन किंचित थोडं जास्त नाही. ओ, बघू शकता किती पाणी वाहत आहे. वरती जाऊन धबधबाच तिथे झालाय निर्माण. त्याचा प्रवाह असा करत 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 ट्रेकच्या मार्गाकडे हा पाणी वाहत चाललाय. तर आपण आता आपली जर्नी पुन्हा कंटिन्यू करूया आणि इथून सेफली जाऊया. असे एक्सपेरिमेंट प्लीज ट्राय करू नका. तर चला. बघू शकता तुम्ही त्या पायऱ्या कशा हे केलेल्या पुढून नसतील पायऱ्या, इथपर्यंत जा वाटतं. बघू शकता
अजून बराच प्रवास बाकी आहे वरती. थकून चालणार नाही तर चला. बघा अजून तिकडे सुद्धा खाली रस्ता आहे, तेवढा गोल 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 फिरून आलो. पुढे चला. हे बघा इथे कॉफी ब्रेक चालू झालेला आहे. हे बघा सगळं घरातून आमचं. हे बघा कॉफी ब्रेक चालू झालेला आहे, सगळे कॉफी घेत आहेत. फायनली मित्रांनो आपण मिड पॉईंटला पोचलेलो आहोत. पहिला चक्कर नागेश पॉईंट. तिथून आता ऑलमोस्ट आपला ट्रेक आता प्लेन होऊन जाईल, प्लेन सरफेसवर. म्हणजे आता जसं चढून आलं तसं. चलो मित्र आपल्याला जागोजागी या ट्रेकमध्ये भेटतील. चलो नागेश पॉईंटच्यातून घेत आहोत राईट, आणि हा लेफ्टला जाणारा जो रस्ता आहे तिथून सुद्धा एक खाली गाव आहे, तिथून सुद्धा हा ट्रेक चालू होतो. आता चाललो आपण पुढे. चला खाली बघू शकता. खोल आहे, आपण किती वरती आलोय. आणि चलो आगे. चला चला. हे बघा परत तसा छोटासा पॅच आलेला आहे. इथून वर गेल्यावरती पूर्ण प्लेन आहे रस्ता, पूर्ण म्हणजे पूर्ण प्लेन आहे. चला मग. तुम्ही ते खाली बघू शकता, खूप स्लिपरी आहे. सो चांगले शूज, चांगले म्हणजे स्पोर्ट्स शूज घालून या, ज्यांना ग्रिप असेल चांगली, किंवा सँडल घालून या. चुकून सुद्धा विचार करू नका की बिना शूज सँडलच्या बेअरफूट आपण हा ट्रेक करू शकतो. नाही, खूप बेकार घसरून पडेल. मगाचपासून 4 वेळा मी ऑलमोस्ट घसरली आहे. नीट चालूया, स्वतःची काळजी घेऊया. आणि एखाद्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे स्किन ॲलर्जीज असतील मग अजून नीट. इथे मच्छर, किडे, विविध प्रकारची वनस्पती आहेत, त्यांच्याशी जरा नीट. कारण की हे रान आहे, ओपन फॉरेस्ट आहे, घनदाट. सो जरा नीट. किती सुंदरसं फुलपाखरू बसलेलं आहे या पानावरती. तुम्हाला या वाटेत खूप अजून फुलपाखरं दिसतील, बघू शकता. हे बघा बघू शकता, एकदम प्लेन रस्ता आहे. तरी आपण आता घनदाट जंगलात आहोत. पुढे पूर्ण मोकळं रान आहे वर गेल्यावरती. तर आता डिरेक्टली तिथे भेटूया. तोपर्यंत आमच्या सोबतच राहा. चलो. इथे पाहू शकता तुम्ही किती जोराचा वारा सुटलेला आणि शक्यता आहे की पाऊस आता येऊ. खूप मस्त वाटतं, छान थंडगार वातावरण झालेलं आहे आता. चला पाहूया पाऊस पडतो की नाही पडतो. हे बघा आता इथून प्लेन सर्फेस चालू झाला आणि हा बघा, हा आपला कर्नाळा किल्ला. आपल्याला तिथे पोचायचं आहे. अजून थोडीशी वाट बाकी आहे, आपण ती पूर्ण करू नक्कीच. आपण हार मारणारे नाही आहोत. तर चला. मस्त मगाशी नभं खाली उतरलेले, छान गाणं सुचलं, पण गाणं बोले पण पाऊस काय. पुन्हा पाऊस आल्यावरती माझ्या आवाजाची एकदम मजा आली. सगळ्यांचा लंच ब्रेक चालू आहे. मस्त लंच ब्रेक चालू आहे. घरातून घरगुती जेवण बनवून आणलेलं आहे. आणि आता हे ब्रेक संपल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या ट्रेककडे वळणार आहोत. बघा मस्त हिरवंगार गवत आहे, पूर्ण पसरलेलं आहे. छान वारा सुटलेला आहे आणि त्याच्यावरती डोलणाऱ्या गवताच्या पात्या. हे बघा मित्रांनो, आता आपण आपल्या ट्रेकच्या अंतिम टप्प्यावर आलेलो आहोत. छोटासा पॅच बाकी आहे, मग आपण तिथे पोहोचू. सेफ्टी पर्पज म्हणून इथे त्यांनी रेलिंग्स लावल्यात, छान मेंटेन ठेवलं त्यांनी. तर चला बघूया वर अजून काय काय आहे. तर मित्रांनो, हे आहे कर्णाई देवीचं मंदिर, जे गडाच्या माचीवर बनलेलं आहे. आणि हा आहे आपला अंतिम टप्पा. फायनली पोहोचलो.
ये आता आपल्याला वर जाऊन पण एक्सप्लोर करायच्यात बऱ्याच गोष्टी. बघू शकता तिथून म्हणजे पूर्ण तेवढासा फिरून 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 ते आता डिरेक्टली किल्ला. तर मित्रांनो चला आता आपण मुख्य दरवाजावर आलेलो आहोत आणि आत आहे तो आपला महाल कर्नाळा किल्ला. चला हे तुम्ही द्वार पाहू शकता. हे आता नवीन बनवलेले आहेत पण खूप सुंदर प्रकारे त्यांनी बनवलेले आहेत आणि इथलं बांधकाम अजून सुद्धा तेवढंच मजबूत आहे. चला आता आपण गडावर पोचलेलो आहोत आणि बघू शकता इथे बघू शकता आता वातावरण आहे कसं आपले रंग बदलते दर 2 मिनिटाला. 2 मिनिटं पण नाही बोलू शकत कारण की आता मी त्या गडावर पोचलो. खाली थोडासा पाऊस लागलेला भर वाटायला थंड झालेलं होतं. परत ऊन लागलं आणि आता परत ढग आली. समजतच नाही काय होतं. ये रे पाऊस अजून कायच बघूया पुढे पाऊस पडला तर सांग. मस्त गाणं गाणार होते आता. रोज पाऊस पडतो खाली पाऊस पडतोय वरती का नाही हे देवा जरा द्या वाटत असेल तर प्लीज 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 पाऊस प्लीज. हे बघू शकता तुम्ही हे वाड्याचे अवशेष आहेत उरलेले. पुढे सुद्धा आहेत बघू शकता इथे सुद्धा आहे द्वार आहे बघू शकता. आणि हा बघा तो थांब आता पाहू शकता इथे मोठे पाण्याचे टाके भरलेले आहेत. ह्या पठारावरून जो पाणी रिप रिप पडत आहे त्याच्याने हे टाके एवढे भरलेले आहेत बघू शकता. अजून पण पुढे आहेत इथे पण आहे. तर इथे सुद्धा पाणी बघा किती भरलेलं आहे बघा. पुढे जायला रस्ता. ते बघा ते मासे छोटे 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 मासे पाण्यात. चला आपल्याला तिकडे जायचंय जिथे पूर्ण गर्दी आहे तिथे. चला आता इथून खाली जायचंय पायऱ्यांनी.
हे पहा. पाहू शकता या किल्ल्याचा टोक. आई इथून आलो आणि चला जाऊया. फायनली पावसाने माझी हाक ऐकली. लेट्स गो आई. येतो येतो आई. छुपी रुस्तम आहे. सगळे बघा मस्त आराम करतात आता. आणि हे आहे एंडचा टोक. हे बघा पावसात घेऊया. तर नाही आणि खालचं एवढं मग क्लिअर दिसते की नाही माहिती. हे बघा हे किल्ल्याच्या पाठचा भाग आहे. परत पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो आणि हा आहे एंडचा टप्पा आपल्या किल्ल्याच्या. आपण एंडला आलेलो आहोत. इथं पाऊस सुरू झालेला आहे. पाहू शकतो खाली. पाहू शकता कसे तिथेच जो समोर आपल्याला व्हाईट पॅच दिसतोय आपल्याला धुकं वाटू शकतं पण ते धुकं नाहीये. तेवढं पूर्ण पट्ट्यात पाऊस पडतोय. जी गँग पावसाची मजा घेत आहे आणि मी इथे बसली आहे. तुम्ही कर्नाळा किल्ला पूर्णपणे गायब झालेला आहे धुक्याने. तुम्ही पाहू शकता थोडा थोडा दिसतोय तो अधूनमधून पण मगाशी एवढा तो हे झालेलं धुकं एवढं आलेलं की म्हणजे जणू तो गायब झाला ढगांमध्ये असंच वाटलं. पाहू शकता. आपला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तर हा व्हिडिओ आजसाठी इथेच समाप्त होतोय. तर तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.